नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने बेळगाव शहरातील छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते स्मारकास दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा व आरती करण्यात आली. तर नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती व सुनील जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी हा संपूर्ण परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला होता. दरम्यान बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी 16 जानेवारी 1681 हा दिवस भारतीय इतिहासातील गौरवशाली दिवस असल्याचे सांगत छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाला उजाळा दिला. या कार्यक्रमास नगरसेवक, पदाधिकारी, स्मारक समितीचे सदस्य, महिला, युवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईसह राज्यातील सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपने मित्रपक्षांसह मोठा विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेना व अजित पवार गटाची कामगिरी विचार करायला लावणारी ठरली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर उद्धव ठाकरे यांचा प्रभाव असतानाही यंदा भाजपला गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठं यश मिळालंय. बृहन्मुंबई महापालिकेमध्ये भाजप पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष ठरला असून 227 पैकी 118 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या भाजपने 90 जागा जिंकल्या असून शिंदे सेना 28 जागांवर आघाडीवर आहे. या निकालामुळे भाजपचा मुंबईमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता भाजपचा महापौर कोण असेल आणि मराठी की हिंदी भाषिक महापौर होणार यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. बेळगाव शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी विविध विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सभागृहामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस, हेस्कॉम, पाणी पुरवठा विभाग, दूरसंचार विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांना उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल असे सांगितले. उड्डाणपुलामुळे सिग्नलवरील थांबे कमी होतील, अवजड वाहनांची वाहतूक वेगळी करता येईल आणि आपत्कालीन सेवांना जलद मार्ग उपलब्ध होईल. हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे असेही बैठकीत नमूद करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीबीजी रामजी योजना मनरेगा योजनेशी संलग्न करून जनहितासाठी निर्णय घेतला असताना या मुद्द्यावरून राज्यातील काँग्रेस सरकार केंद्राविरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी केला. शुक्रवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या या योजनेविरोधात विशेष अधिवेशन बोलावून एनडीए सरकारविरोधात जनतेला चिथावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपली खुर्ची टिकवण्यासाठी, वेळ काढूपणा करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांना सांभाळण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारला सत्तेत येऊन जवळपास 3 वर्षे पूर्ण होत असून या काळात जनतेसाठी कोणत्या जनहिताच्या योजना राबवल्या यावर चर्चा करावी असे आव्हान विजयेंद्र यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सायबर गुन्हेगारांनी लष्करी जवानालाही फसवल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. डिश टीव्ही रिचार्जसाठी गुगल सर्च करताना 45 वर्षीय जवान फसला आणि सायबर गुन्हेगारांनी त्याच्या बँक खात्यातून 3,70,000 रुपये उचलले. त्याच्या नावावर 5,80,000 रुपये कर्जही नोंदवले गेले. गुन्हेगारांनी मोबाईलवर आलेला OTP मागून घेऊन रक्कम हडपली आणि फोन बंद करून व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. घटना 25 डिसेंबर रोजी घडली आणि पुढील दिवशी मेसेज आल्यावर जवानाला आपण एकंदरीत 9,50,000ला फसलो गेलं असल्याचं समजलं. यासंबंधी जवानाने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली असून बुधवारी 14 जानेवारी रोजी FIR नोंदवण्यात आलाय. निपाणी गव्हाण क्रॉस परिसरात निपाणी शहर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 1,10,000 रुपये किमतीच्या 3 चोरीच्या दुचाकी जप्त करून दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोमनाथ मंडलिक मेणसे वय 21 व ज्योतिबा यल्लाप्पा धामणेकर वय 23 असून दोघेही अगसगा तालुका जिल्हा बेळगाव येथील रहिवासी आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास करण्यात आली. संशयित सोमनाथ मेणसे हा गव्हाण क्रॉसजवळ यामाहा दुचाकी ढकलत नेत असताना पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपासात त्याचा साथीदार ज्योतिबा धामणेकर यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील आरटीओ कार्यालयापासून मार्केट पोलीस स्थानकापर्यंत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुवारी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स बसवण्यात आले. हा उपक्रम वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आला आहे. मध्यवर्ती बस स्थानकापासून आरटीओ सर्कलपर्यंतच्या मार्गावर नेहमीच तीव्र वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन मार्केट पोलीस स्थानकापासून आरटीओ सर्कलपर्यंत बॅरिकेड्स लावण्यात आले. या उपाययोजनेमुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट एफडी मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. शहापूर बसवनगल्ली येथील वॉर्ड क्रमांक 27 मधील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली असून विजया दक्षता हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास वॉर्डचे नगरसेवक रवी साळुंखे, प्रसाद जाधव यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. निलजी येथे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निलजी गावातील धर्मवीर संभाजी महाराज चौकात सकाळी आयोजित कार्यक्रमात गजानन पाटील, रामलिंग लोहार आणि श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव तालुका प्रमुख भरत पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या तलवारधारी पूर्णाकृती मूर्तीचे अभिषेक व पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून जयघोष केला. या कार्यक्रमात संदीप मोदगेकर, सिद्धराय हिराप्पाचे, शरद पाटील, आप्पाजी लोहार, रवी मोदगेकर, आप्पाजी गाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पही वाइब्स फाउंडेशनच्या वतीने हॅलो पिरियड्स या माहितीपूर्ण व सशक्तीकरण करणाऱ्या सत्राचे आयोजन मुक्तांगण विद्यालय भाग्यनगर बेळगाव येथे करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन डिंपल पोरवाल व सिल्कू पोरवाल यांनी केले, ज्या व्यावसायिकदृष्ट्या सॉफ्टवेअर इंजिनियर्स व पोरवाल ट्युटर्सच्या संस्थापिका आहेत. 8 ते 12 वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आलेल्या या सत्राचा उद्देश मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. या संवादात्मक सत्रामध्ये सुमारे 77 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व मासिक पाळीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या पोरवाल सिस्टर्स गुड टच, बॅड टच, मोबाईल जनजागृती व इतर प्रबोधनात्मक सत्रेही घेतात. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पही वाइब्स फाउंडेशनने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता जे.के. यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला पही वाइब्स फाउंडेशनचा संस्थापक संचालक रक्षा यू तसेच सदस्य मेघा दुदामी उपस्थित होत्या. चंदगड तालुक्यातील नेसरी अडकूर रस्त्यावर झालेल्या अपघातात बाळंतीण सुवर्णा कुंदेकर वय 23 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप उसळला. आरोपी चालकाला तातडीने अटक न झाल्याने संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत मृतदेह समोर आणला. अपघातातील 4 चाकी वाहन जाळण्यामागे पुरावे नष्ट करण्याचा हेतू असल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी व आमदार शिवाजीराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत यावेळी जनभावना लक्षात घेता आमदार शिवाजीराव पाटील यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. तसेच यामध्ये आरोपीला अटक करत कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे सांगितले.
तसेच नेसरी व गडहिंग्लज पोलीस ठाण्याचा कारभार आपल्याला सर्वश्रुत असून याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांशी याआधीही माझी चर्चा झाली आहे. मात्र त्यात अजूनही बदल झालेला नसून या अपघात प्रकरणी कर्तव्यात ज्यांनी कसूर केली आहे ते नेसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थित जनसमुदायाला आमदार पाटील यांनी दिले. या कारवाईनंतर तणाव निवळला असून सुवर्णा कुंदेकर यांच्यावर अडकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मसनाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने पर्यावरणप्रेमी ज्येष्ठ समाजसेवक तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित शिवाजी दादा कागणीकर यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोसायटीतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. त्याच धर्तीवर यंदा समाजकार्याला वाहून घेतलेल्या शिवाजी दादा कागणीकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मराठी शाळेच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, युवक व महिला मंडळे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मसनाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बेळगाव शहरातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात अपघात झाला. परिवहन महामंडळाच्या बसने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की कार गाडीच्या मागील बाजूच्या काचा फुटून काचेचे तुकडे रस्त्यावर सर्वत्र पसरले होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.